रस्ता झाला का? हो हो हा? हो हो कधी झाला? सांगालच्या माध्यमातून आता काल आपण एक रस्ता अडवलीची या सर्वोच्च रस्त्या अडवलीची बातमी केली होती. याच माध्यमातून गोरगरीब जनता इथे राहते आणि याच माध्यमातून ग्रामपंचायत करंजकोप यांनी हा रस्ता पूर्णपणे खुला करून दिलाय. पोलीस प्रशासनाच्या वतीनं हा रस्ता खुला करण्यात आपल्याबरोबर या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आहेत. काय मत व्यक्त करते, कशा पद्धतीने हा रस्ता अडवण्यात आला होता आणि खुला कशा पद्धतीने ग्रामपंचायतीने केला, सविस्तर जाणून घेऊ. काय सांगाल, कशा पद्धतीनं रस्ता तुम्ही खुला केला आणि याच माध्यमातून काल तुम्ही स्वतः दस्तूर खुद्द होता इथं रस्ता खुला करत असताना, काय यांच्या गोरगरिबांच्या व्यथा होत्या, मुलांनीही इथं प्रतिक्रिया दिल्या होत्या, थोडक्यात काय माहिती याबद्दल? काय माहिती यांचं काय अंतर्गत वरचा हा रस्ता होता तो बंद केलता आणि मग ह्या मालकाने आला आणि इथं असं हा रस्ता बंद केला. पण त्यांचं कसं आहे, पाणी टंचाई आमची जरा पळापळत चालली. एवढं मोठं गाव आहे, वस्त्या वगैरे चार येते तर काय त्यामुळे सगळे टँकर वगैरे कोणाची गाठी घेऊन आणि पाण्याची वाढती सुविधा या पद्धतीने आम्ही बाहेर होतो. तिथं आल्यानंतर कळालं की लगेच आम्ही इथं आलो. आल्यानंतर आम्ही आपली विनंती केली काय असेल त्या अंतर्गत आपलं ती बसून मिटवू, पण ही शाळेचा गोरगरिबाचा रस्ता आहे, हा खुला करून द्यावा ही विनंती की त्यांना आपली मान्य केला आणि आपला रस्ता खुला करून दिला. मी स्वतः इथं उभं राहून रस्ता खुला करून घेतला आणि नंतर मी गेलो. तुम्ही गावचे उपसरपंच आहे, काय सांगाल कशा पद्धतीने रस्ता खुला करण्यात आला आणि इथल्या लोकांची काय मागणी होती, तुमच्याकडे आले होते का लोकही, आणि रस्त्याची काय नाही पृष्ठभाग होती, थोडक्यात काय सांगा? वस्तुस्थिती काय झाली होती, रस्ता बंद होण्याचं कारण असं होतं की ह्या साईडला एक शेतकरी ह्या साईडला एक शेतकरी, ह्या शेतकऱ्यांची एक आठवड्यामागं मोजणी झाली होती, शासकीय मोजणी. इथून ह्या शेतकऱ्यासाठी जो रस्ता होता त्या रस्ता त्या वरच्या शेतकऱ्यांनी बंद केला आणि त्यासाठी ह्यांचा रस्ता बंद केल्यामुळं ह्या ज्या रस्त्यात ज्या शेतकऱ्याचं शेत गेले त्या शेतकऱ्यांना खाली रस्ता बंद केला. त्यात काय कोणाचं वैयक्तिक जाणून बुजून आपल्या गोरगरिबाचा रस्ता बंद करण्याचा उद्देश नव्हता. त्या दोन्ही शेतकऱ्यांनी आपसी वादात त्यात पण त्यांचं मोजणी झाली, ते नंतर त्यांचं पण सोलो त्यांना भेटलेलं आहे. कारण नसताना हाक बळी जातो ना गोरगरिबांचा, की एक शेतकऱ्यांमुळं ह्यांचा विषय हा रस्त्याचा बंद करण्यात आला. हे पण कळताच ह्यांनी ग्रामपंचायतीमध्ये असं तक्रार केल्यानंतर आपली पळापळ चाललेली पाणी टंचाई भरपूर विषय मोठा झालेला इथे. टँकरची व्यवस्था, आजूबाजूचे बोर ॲक्वायर करून त्याचं पाणी आम्ही विहिरीत टाकायचं ते पळापळीत होतो. त्यामुळं थोडंसं यायला लेट झालं एखाद्या दिवस, पण ते कळताच सरपंचांनी स्वतः येऊन काल रस्ता हा सगळा ओपन करून त्या दोन्ही शेतकऱ्यांना बसून सगळ्या गोष्टी सुलभतेनं मिटवून त्यांना विनंती करून त्यांनी रस्ता हा ओपन करून दिलेला आहे. पोलीस प्रशासनाचं सहकार्य लाभलं का? पोलीस प्रशासनाचं भरपूर सहकार्य चांगल्या पद्धतीनं लाभले. ते देखील होते रस्ता ओपन करताना, त्यामुळे कुठल्याही प्रकारची इथून पुढे अडचण येणार नाही त्याची काळजी आम्ही नक्की घेऊच. तुम्ही काय सांगाल, तुम्ही या वरती राहता, काल तुम्ही प्रतिक्रिया दिल्या होत्या, काय सांगाल, रस्ता खुला झाला का तुमचा सरपंच उपसरपंचाच्या माध्यमातून? रस्ता झाला, विलास धुमाळ आणि सरपंच आले, आमच्या शाळेच्या मुलांचा रस्ता खुला करून दिला, त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद, आम्हाला आभारी मानतो. तुम्ही काय सांगाल, तुमची काल प्रतिक्रिया होती की रस्ता आमचा अडवला होता आणि अशा पद्धतीनं पृष्ठभाग या दोन्ही शेतकऱ्यांच्या वादात तुमचा बळी गेला होता, काय सांगाल? न्याय मिळाला लोकांना. आता मुलं शाळेत गेली व्यवस्थित, काय नाही टेन्शन नाही, म्हणजे वाढलाय काय नाही. तुम्ही काय सांगाल, थोडक्यात काल हा रस्ता अडवण्यात आला होता, मुलांच्या प्रतिक्रिया होत्या आणि याच माध्यमातून सरपंच उपसरपंचांनी इथे मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं, वाठार पोलीस स्टेशनचं सहकार्य झालं, काय सांगाल पडते याबाबत? काय नाही, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आमच्या मुलांचा जायचा रस्ता त्यांनी खुला केला. पोरांना जायला 2 दिवस पूर्व शाळेत गेली होती, त्यासाठी आता पोरं गेले, आता निघालेतच पोरं शाळेत चालले, ते आता टायमिंग झाले पोरांना शाळेत जायचं, त्याबद्दल आम्ही त्यांचे सगळं आभार आहे. तुम्ही काय सांगाल, तुमची प्रतिक्रिया होते, काय सांगाल थोडक्यात? आम्ही सर्वप्रथम तुमचे आभार मानतो की तुम्ही लोकशाहीचा 4था आधारस्तंभ आहे सर्वप्रथम, आणि तुम्ही रस्ता चालू करून दिल्याबद्दल अभिनंदन. थँक्यू. काय सांगाल तुम्ही यामध्ये? काय नाही, पोरात शाळेत गेल्याचा रस्ता खुला झाला सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रस्ता खुला झाला असं या इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. त्याच माध्यमातून जे आता विद्यमान आपले SP आहेत पिंगळे साहेब, यांचंही मोठ्या प्रमाणात आभार आहे की त्यांनी लगेच प्रशासनाला इथं धाडलं आणि वाठार पोलीस स्टेशनचं सुशील भोसले जे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत वाठार पोलीस स्टेशनचे, त्यांनी लगेच टीमला आपल्या पाचारण करून यामध्ये कशा पद्धतीने न्याय देता येईल आणि इथला रस्ता कशा पद्धतीने अडवला गेला होता आणि काय ह्या दोन्ही शेतकऱ्यांच्या वादात त्या गोरगरिबांचा बळी जात होता हे त्यांनी तात्काळ जाणून घेतलं आणि रस्ता खुला करून दिला. तसंच या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि ग्रामपंचायतीचं म्हणणे आपण जाणून घेतले कशा पद्धतीने रस्ता खुला करण्यात आला. याच माध्यमातून यांचा हा रस्ता खुला झाला, परंतु कशा पद्धतीने हा भक्कम रस्ता करण्यात येईल आणि कशा पद्धतीने ह्यांना न्याय देता येईल इथल्या ग्रामपंचायतीचा आटोकाट प्रयत्न आहे. कॅमेरामन आशिषसह मुकुंदराज काकडे,
करून